दादा चहाची पत्ती पाहिजे. आलो आलो, थांबा जरा. ओळखत नाही तुला? दादा त्या येडीला चहा पाहिजे. डॉक्टरीन बाई बी नाही घरात. जरा एवढी बुक्की तरी द्या. का ग, तुला वाईट टाकलंय ना? मग कशाला आलीस इथं? चल जा जा म्हणतो ना, जा. मोठी आली पत्तीच्या मागणारी. जट कापतेस काय? देवीची जट कापतेस? चल देवळात आणि देवीची माफी माग. सोडू नका या पापिणीला. देवीचा अपमान केलाय. मी पाय चल देवळात, चल माफी माग. चल देवळात. देवीचा अपमान करतेस काय? जट कापतेस काय? त्यामुळे माझा 5 वर्षाचा पोरगा गेला. त्यामुळे माझा भाऊ गेला. त्यामुळे माझा सासरा गेला. हिच्यामुळे माझी बायको गेली. हिच्यामुळे माझी बहीण गेली. मारा 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 तिला. सोडू नका. आली पापीड आली. पापीड आली. आई तुझ्या पायावर डोकं ठेवाया पापीड आली. बघ बघ बघ. बोल पापिडी बोल. आता गप्पा माफी मागायची. जट टाकून घेतलीस ना? तुझ्या पापाची फळ तर समध्या गावाला भोगावी लागतात. अगं उठ उठ की. अशी नाही उठायची ती. काय गे, तुझ्या पापाची फळं साऱ्या गावाला भोगायला लावलीस ना? जीव घेतलास ना त्यांचा? अजून मन नाही भरलं तुझं? सोड 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 म्हणते ना. सगुणाबाई, कोणी मारलं तुम्हाला? कोणी मारलं सगुणाबाई? काय झालं सगुणाबाई? कोणी मारलं तुम्हाला? रोगानं. या रोगानं मारलं मला. रोगाने? वय तरी अंगातलं रोगानं नाही. या लोकांच्या हिथं जो रोग आहे ना डोसक्यात, त्या रोगानं मारलं मला. मी तुम्हाला बोलले होते ना, आता जगत नाही. अगं तसंच झालं. असं बोल नका सगुणाबाई. तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही नाही डॉक्टरीन बाई, माझ्या रोगाचं औषध आहे तुमच्याकडं.
या गावात आलेल्या साथीचं बी औषध आहे तुमच्याकडं. पर या लोकांच्या डोसक्यात जो रोग आहे ना, त्याचं औषध कुठे आहे तुमच्याकडं? या रोगाचं औषध कुणाकडं बी नाही डॉक्टरीनबाई, कुणाकडं बी नाही. आपलं आपण समजलं तर बरा होतो हा रोग. मला मला समजलं डॉक्टरीनबाई, पण लय उशीर झाला हो. लय उशीर झाला. अगदी अगदी शेवटाची वेळ झाली. असं नका म्हणू सगुणाबाई. मी मी चालले डॉक्टरीनबाई. तुम्ही कुठेही जाणार नाही सगुणाबाई, तुम्ही कुठेही जाणार नाही. पण मला तुमच्याकडून वचन पाहिजे. मला खूप वाटत होत की तुमच्या कामात मी तुम्हाला मदत करेन. आयुष्यभर तुमच्या बरोबर राहून सावली सारखी साथ देईन. पण नाही जमलं, नाही जमलं. हा दोष घेऊन चालले मी डॉक्टरीनबाई. गावातल्या लोकांनी मी मारलं म्हणतात, पण मी गेल्यावर हा दोष तुम्हासनी खोटा ठरवायचा आहे. तुम्हासनी ठरवायचा खोटा. या गावातला एक बी माणूस या साथीच्या रोगाने मरता कामा नये. तुमच्या औषधानं समजासनी बरं करा. वचन द्या मला. हो सगुणाबाई, मी वचन देते तुम्हाला, या गावात साथीच्या रोगाने कुणी मरणार नाही. मी वाचवीन त्यांना, मी वचन देते.